जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना भारतासमोर भ्रष्टाचाराचं मोठं आव्हान नेहमीच उभं राहिलं आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा अशी आक्रमक लोकप्रिय घोषणा केली होती, ज्याचा उद्देश देशातील भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणे हा होता. या एका घोषणेने देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये एका आशेचा किरण निर्माण केला होता. आता सरकारी यंत्रणेतील पारदर्शकता वाढेल आणि सर्वसामान्यांची पिळवणूक थांबेल. आता 2024 मध्ये त्यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली आहेत. गेल्या 11 वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या स्थितीत नक्की काय बदल झाला आहे याचा सखोल आढावा घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. जगातील विविध देशांमध्ये भ्रष्टाचाराचे मोजमाप करण्यासाठी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था दरवर्षी आपला करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजेच भ्रष्टाचार धारणा निर्देशांक जाहीर करत असते. या अहवालात 180 देशांचा समावेश केला जातो आणि तेथील सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या स्तरावरून त्यांना गुण दिले जातात. यंदाचा ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारताच्या स्थानाबद्दल आणि एकूणच जागतिक परिस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अहवालातून असं स्पष्ट होतंय की भारत हळूहळू पण सातत्याने पारदर्शकतेच्या दिशेने पाऊले टाकत आहे. मात्र अजूनही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. भ्रष्टाचाराचा हा निर्देशांक ठरवण्यासाठी संस्थेकडून एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाते, ज्यामध्ये 0 ते 100 अशा गुणांचा वापर केला जातो. यात ज्या देशाला 0 गुण मिळतात तो देश सर्वाधिक भ्रष्ट मानला जातो, तर ज्या देशाला 100 गुण मिळतात तो देश पूर्णपणे पारदर्शक आणि स्वच्छ प्रशासनाचा मानला जातो. दुर्दैवाने जगातील 2/3 देशांना 50 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत, ज्याचा अर्थ असा होतो की जगातील बहुतांश देशांमध्ये अजूनही भ्रष्टाचार ही एक गंभीर समस्या बनून राहिली आहे. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2025च्या अहवालानुसार भारताला 39 गुण देण्यात आले होते, जे मागील काही वर्षांच्या तुलनेत सकारात्मक बदलाचे संकेत आहेत. भारताच्या क्रमवारीत गेल्या 3 वर्षात सातत्याने सुधारणा होत असल्याचं दिसून येते. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे. 2023 साली भारत या यादीत 93व्या क्रमांकावर होता. त्यानंतर 2024 साली 92व्या स्थानावर पोहोचला आणि आता 2025च्या ताज्या अहवालानुसार भारताने 91वे स्थान पटकावले आहे. जरी ही सुधारणा आकड्यांच्या बाबतीत संथ वाटत असली तरी जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा सुधारत असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. भारताने गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंट आणि सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या पद्धतीमुळे मधल्या साखळीतील भ्रष्टाचार कमी करण्यात यश मिळवले आहे. या अहवालानुसार जगातील सर्वात स्वच्छ किंवा पारदर्शक देशांच्या यादीत डेन्मार्कने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला 85 गुण मिळालेले आहेत. त्या पाठोपाठ फिनलंड, सिंगापूर, न्यूझीलंड आणि नॉर्वे या देशांचा क्रमांक लागतो, जिथे सरकारी कारभार अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालतो. या देशांमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराबद्दल असलेली शून्य सहनशीलता यामुळे त्यांनी हे स्थान पटकावलं आहे. दुसरीकडे दक्षिण सुदान, सोमालिया, व्हेनेझुएला, येमेन आणि लिबिया यांसारखे देश सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत तळाला आहेत. इथे राजकीय अस्थिरता आणि कमकुवत न्यायव्यवस्थेमुळे भ्रष्टाचाराने थैमान घातलेलं आहे. भारतातील भ्रष्टाचाराचे स्वरूप काळानुरूप बदलत चालले आहे, हे नाकारून चालणार नाही. एकेकाळी सरकारी कचेऱ्यांमध्ये साध्या फाईलवर सही करण्यासाठी पैसे द्यावे लागायचे, मात्र आता डिजिटल क्रांतीमुळे अनेक सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत. तरीही आजही शिपाई स्तरापासून ते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत. भारतात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही असा जो सर्वसामान्यांचा समज आहे तो पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी अजूनही कठोर प्रशासकीय सुधारणांची गरज आहे. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये होणारा विलंब आणि लालफितीचा कारभार अनेक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असतो. एकीकडे भारत आपली स्थिती सुधारत असताना दुसरीकडे युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं वाढत चालल्याचं दिसून येत आहे. विकसित देशांमध्ये कॉर्पोरेट लॉबिंग आणि राजकीय निधी यांमधील अस्पष्टता यांमुळे तिथे भ्रष्टाचाराची नवी आव्हानं उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत भारताचे स्थान सुधारणे ही जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या विश्वासार्हतेचं प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या देशात गुंतवणूक करतात तेव्हा त्या देशातील भ्रष्टाचार निर्देशांक हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निकष असतो. त्यामुळे भारताची ही सुधारणा भविष्यातील गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात सरकारकडून भ्रष्टाचाराविरुद्ध अधिक आक्रमक पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ घोषणाबाजी न करता तपास यंत्रणांना अधिक बळकट करणे आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय त्यांना काम करू देणे हे मोठे आव्हान आहे. भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी केवळ सरकारी कायदे पुरेसे नाहीत, तर समाजामध्ये नैतिक मूल्य रुजवण्याची गरज आहे. जेव्हा जनता भ्रष्टाचार
भ्रष्टाचाराला ठामपणे नकार देईल आणि आपल्या हक्कांप्रती जागरूक होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं पारदर्शक प्रशासनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. अन्यथा कागदावरचे आकडे बदलले तरी जमिनीवरची परिस्थिती बदलणार नाही. भारतातील न्यायव्यवस्था आणि लोकशाही संस्थांची स्वायत्ता हा भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. जर या संस्थांना कोणत्याही दबावाशिवाय गुन्हेगारांवर कारवाई करण्याचं स्वातंत्र्य मिळालं, तर भ्रष्टाचाराचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. 2025च्या अहवालात भारतीय सुधारणा ही याच संस्थांच्या कार्यावर अवलंबून असल्याचं सूचित करण्यात आलंय. भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गुन्हा नसून तो देशाच्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे, जी आतून देशाला पोखरत असते. त्यामुळे 91व्या क्रमांकावरून पहिल्या 20 स्वच्छ देशांच्या यादीत येण्यासाठी भारताला तंत्रज्ञान आणि कठोर कायदा या दोन्हीची सांगड घालावी लागेल. भविष्यात भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे त्याचं मुख्य इंधन ठरेल. सरकारी निविदा प्रक्रिया, जमिनीचे व्यवहार आणि कर प्रणालीमध्ये जेवढी अधिक पारदर्शकता येईल, तेवढाच देशाचा विकास वेगवान होईल. सध्याची 91वी रँक ही भारतासाठी समाधानकारक नसली तरी ती प्रगतीच्या दिशेने पडलेलं एक पाऊल आहे. पुढील काही वर्षात भारत प्रशासकीय सुधारणांद्वारे आपल्या गुणांमध्ये वाढ करून जगाला हे सिद्ध करून देऊ शकतो की लोकशाही मार्गाने सुद्धा भ्रष्टाचार नष्ट करणे शक्य आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा हे ब्रीदवाक्य केवळ राजकीय घोषणा न राहता ते प्रशासनाचं सूत्र बनायला हवं. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.